नाही. कृतार्थ करण्या जन्म आपुला, नित्य भजा गुरुवरा स्मरा हो, दिगंबरासी स्मरा स्मरा हो, दिगंबरासी स्मरा. आपलं जीवन कृतकृत्य होण्याकरता देवपूजा ही महत्त्वाची पूजा आहे. मला सांगितलेली ती गोष्ट आता मी तुम्हाला माझ्या जीवनातील एक आत्मकथन आत्मनिवेदन भक्तीद्वारा ऐकवितो, की जी माझ्या वडिलांनी आठही भक्तांची गाणगापूर येथील गुरुमंदिरामध्ये कथा ऐकविली, ती त्यांच्याच शब्दामध्ये मी आपल्याला आता ऐकवितो. आठही भक्त मंदिरामध्ये गुरु महाराजांच्या पूजनाकरता आपल्या घरामधील वस्तू अर्पण करण्याकरता ते आलेत. त्यांनी त्यांची गुरुपूजा ही मंदिरामध्ये यथासांग केली. गुरु महाराज प्रसन्न झालेत. भक्तांची इच्छा ही होती की गुरु महाराजांनी आपल्या घरी पाद्यपूजेसाठी यावं, म्हणून एक एक भक्त गुरु महाराजाच्या जवळ जाऊन त्यांना म्हणायला लागलेत, गुरु महाराज, तुम्ही आमच्याकडे पाद्यपूजेसाठी या. अनन्य भावे शरणांगतमी भव भय वारण तुम्हीच ना. आमच्या घरामध्ये तुमच्या पाद्यपूजेनी आमचं घर हे तुमचं घर राहील आणि आनंदमय वातावरण तयार राहील, तेव्हा तुम्ही आमच्याकडे या. गुरु महाराजांनी म्हणालेत, एक भक्ता माझ्या जवळ ये, मी तुझ्या कानात सांगतो. गुरु महाराजांनी सांगितलं त्याच्या कानामध्ये, मी तुझ्याकडे येईन, पण एका अटीवरती. म्हणजे कोणती गुरु महाराजा अट आहे ती तू कोणाला सांगायचं नाही की मी तुझ्याकडे आलेला होतो. ठीक आहे ना. माझ्या अंतर्यामीचा भाव तुम्ही जाणलात आणि तुम्ही येतो म्हटलात, मी धन्य झालो. असं करता करताना आठही जण प्रत्येकाच्या कानामध्ये हाच एक मंत्र देऊन प्रत्येकाच्या घरी दीपावलीच्या दिवशी गुरु महाराज हे पाद्यपूजनासाठी गेलेत आणि प्रत्येक घराने पाद्यपूजा केली आणि आपल्या घरातील गुरु महाराजांना एक एक वस्तू भेट दिली. आणि गुरु महाराज परत मंदिरामध्ये आलेत. त्यावेळी आठही भक्त परत आल्याच्या नंतर हितगुज नावाचं जे गुज असतं आपसामध्ये करायला लागलेत. गुरु महाराज आज माझ्याकडे आलेले होते. कोणत्या वेळी? वेळेकच. आणि प्रत्येक घरी त्यांनी त्यांची रूप देऊन त्यांच्या पाद्यपूजा करवून घेऊन भेटी स्वीकारून ह्या सर्व गोष्टीनं पूर्ण केलेलं. पण नाही, गुरु महाराज तर माझ्याकडेच आलेले होते. नाही, गुरु महाराज माझ्याकडेच त्यावेळी होते. तेव्हा प्रत्येकाने दिलेली खून हा माझ्याकडचा पितांबर हा गुरु महाराजांना माझ्याकडचा दिलेला आहे. ही त्यांच्यामध्ये हे टिळा गंधाचा लावलेला हा माझ्या हातचा आहे, माझ्या घरचा आहे. असं म्हणून आठही भक्तांनी त्यांचं वर्णन ते दिलं. आठही ग्रामी दीपवाळी दिनी तुम्हीच ना. म्हणून प्रत्येक घरोघरी जाऊन गुरु महाराजांनी ते घर धन्य केलं. आणि लागली मनाला एक ओढ की आपल्याही घरी गुरु महाराज यावेत आणि त्यांनी त्यांचं पूजन करवून घ्यावे. गुरुचरित्राचा सप्ताह होता.
माझे वडील म्हणावयाचे, सदाशिव बाबा दत्ता महाराज तुम्ही या, तुमचं पारायण करून घ्या. खरोखरीच गुरु महाराज आलेत आणि त्यांनी त्यांचं पारायण करवून घेतलं. आणि तो जो प्रसंग होता माझ्या जीवनात घडलेला की मी त्यांची पाद्यपूजा करावयाचा आणि नंतर आरतीला सुरुवात करावयाची, असे 5 दिवस झाल्याच्या नंतर 6व्या दिवशीला त्यांची पाद्यपूजा करण्याचा विसर पडला आणि आरतीला सुरुवात झाली. काय तो चमत्कार! देहभान विसरण्यागत झालं, मूर्छा आली, मी खाली पडलो. वडील आसनावरती होते. मग आता इकडे पितृस्थान, इकडे पुत्रस्थान, बेशुद्ध अवस्था, गुरुचेच सुरू, समोर गुरु महाराज बसलेले, पाद्यपूजा केलेली नाही, राग आलेला. मग गुरुचरित्राच्या समोर ठेवलेलं तीर्थाचं सिंचन सदाशिवबाबांनी माझ्या शरीरावरती दिलं. आणि तीर्थानी चमत्कार नावाची जी गोष्ट असते, अकालं मृत्युहरणं सर्वव्याधी विनाशनं विष्णू पादौदकं तीर्थं जठरे धारयाम्यहं. शरीरावरती तीर्थ सिंचन झाल्याबरोबर चेतना आली, चैतन्य निर्माण झालं. आणि त्या चैतन्यामधूनच पहिला जो शब्द बाहेर पडला, नाना बाबा आज आपण पाद्यपूजा न करता आरती लावली, चूक झाली. इदम शरणम मम. लगेच पाद्यपूजा केली तर त्यावेळेस त्यांचे डोळे बंद झालेले होते, बंद ठेवलेले होते. मर्मस्थानी कपाळावरती गंध लावतात, त्यांनी डोळे उघडलेत तर क्षणार्धामध्ये ते डोळे इतके लाल बुंद होते की जणू रक्तच त्या सर्व पांढरं नसताना डोळे लाल जर्द झालेले ते दिसले. नंतर हार घातला. हार घातल्याच्या नंतर त्या डोळ्यातली लाली एकदम फाकून गेली, पांढरे स्वच्छ डोळे झालेत. त्यांच्याही मनाला आनंद झाला की नाही, वा भक्तांनी मर्म माझे जाणलेत. दुसरा तिसरा शब्द, दुसरा तिसरा प्रसंग कुठलाही न वाचेवरती येता तो प्रसंग पाद्यपूजा केल्याच्या नंतर डोळे पांढरे शुभ्र झालेत. आरतीला अर्ध्यातून सुटलेली आरती ती परत सुरू झाली. आरती झाल्याच्या नंतर मग ही उहापोह चर्चा झाली, काय झालं, कसं झालं. आता हा जो प्रसंग नावाचा जो भाग असतो जीवनामधला एक एक, हा गुरुकृपेने तरतील हरतील हे सामर्थ्य हे दत्ताचं आहे. म्हणून त्यांच्या आरतीमध्येही त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा असं म्हणून त्यांना जाणलं पाहिजे, त्यांची नित्याआरती केली पाहिजे. म्हणून आपणही करूया, त्यांच्या नामाचा गजर करूया, प्रसाद घेऊया आणि आपण इथला कार्यक्रम थांबवूया. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा, त्रिभुवनी अवतार त्रैलोक्य राणा, नेती नेती शब्द न ए अनुमाना, सुरवरमणिजन योगी समाधी ने ध्याना. जय देव जय श्री सद्गुरु दत्ता, आरती ओवाळीता हरली भवचिंता. जय देव सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त, अभाग्याची कैची कळेली मात, पराही परतली कैचा आहेत, जन्म मरणाचा पुरलासे अंत,
जय देव जय श्री सद्गुरु दत्ता. आरती ओवाळीता हरली भवचिंता. जय देव दत्त एओनिया उभा ठाकैला. भावे साष्टांगे प्रणिपात केला. प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला. जन्म मरणाचा फेरा चुकविला. जय देव जय श्री सद्गुरु दत्ता. आरती ओवाळीता हरली भवचिंता. जय देव दत्त एओनिया उभा ठाकैला. भावे साष्टांगे प्रणिपात केला. प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला. जन्म मरणाचा फेरा चुकविला. जय देव जय श्री सद्गुरु दत्ता. आरती ओवाळीता हरली भवचिंता. जय देव दत्त ऐसे लागले ध्यान. हारपले मन झाले उन्मन. मी तूपणाची झाली बोवण. एका जनार्दनी श्री दत्त हे ध्यान. जय देव जय श्री सद्गुरु दत्ता. आरती ओवाळीता हरली भवचिंता. जय देव आर्तिक दीपम समर्पयामि. कर्पूरगौरं करुणावतारं. संसारसारं भुजगेन्द्रहारं. सदा वसन्तं हृदयाल वन्दे. भूं भवामि चैतन्यमामि. मन्दारमालां कृतालकाय. कपालमाला शिवशङ्कराय. दिगाम्बराय च दिगाम्बराय. नमः शिवाय च नमः शिवाय. उत्तरकरपुण्यराजन धूपदीपं समर्पयामि. हरि ओम. यज्ञेन यज्ञमयन्त देवा तानि धर्माणि प्रथमान्या सन्नतेनः कम्मयमानः. सचन्त्रयतपूर्वे साध्याय सन्ति देवाः. ओम राजाधिराजाय प्रसय सैने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे. समे कामान कामकामय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु. कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः. ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेश्वराज्यं महाराजादिमुनिवत्वयं समन्तपर्याख्यात सार्वभौम सार्वायुष अंता परार्धात पृथ्वी समुद्रपर्यंताया एकराळीति. तदप्येष श्लोको भिगितो मृतः परिवेष्टारो मृतस्यानुसङ्गृहे. आविशतकामप्रियर्विश्वे देवाः सभासयति. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. ओम दिगाम्बराय विद्महे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्. अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. आनिकानि जवापानि जन्मान्तरक्तानि च तानि तानि सर्वाणि प्रदक्षिणां पदे पदे. अनन्यशरणभावेन रक्ष रक्ष परमेश्वर. दिगंबराय दिगंबरा श्रीपदवल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपदवल्लभ दिगंबरा. दिगंबराय दिगंबरा श्रीपदवल्लभ दिगंबरा. दिगंबराय दिगंबरा श्रीपदवल्लभ दिगंबरा. दिगंबराय दिगंबरा श्रीपदवल्लभ दिगंबरा. दिगंबराय दिगंबरा श्रीपदवल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्व प्रार्थना म्हणून. इथे नित्यभावे सुखी सर्व जीव. इथे आयु आरोग्य नांदोत सर्व. सदानंद मांगल्य लाहोत सर्व. नसो दुःख कोण असो शांती पर्व. ओम सहना भवतु सहनो भुनतु. सवीर्यं कर्वावहि तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहि. ओम शांती शांती शांती. आई माझा गुरु आई कल्पतरू सौख्याचा सागरू. आई माझी सर्वांना सुखला भावे तशी आरोग्य संपदा. भावे कल्याण सर्वांचे कोणी दुःखी असू नये. ओम शांती शांती शांती. रक्ष रक्ष ईश्वरा भारता. प्राचीना जनपदा. भोगी आली बहुस्व एकदा. वैभव सुख संपदा. गाढतमी बुडतसे रासरी. उद्बोधन या करी. कृपा कटाक्षे पुन्हा चढू दे. वैभव शिखरावरी. शाश्वत सुंदर ज्ञान दिवाकर.
उगो हृदयांतरी, कर्तव्ये हि पुन्हा घडू दे, कर्तव्ये ही खरी. देवा मी लहान आहे तुझा बाळ, करी तू सांभाळ माय बाप. भारत ही माता, भारत ही माता, आम्हा लेकरांची प्रियती अमुची, वंदू तिला. आई आणि बाप माझे गुरुजन, करीतो नमन त्यांच्या पायी, करीतो नमन त्यांच्या पायी. भारत माता की जय. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हे चिदान देगा देवा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा. श्वासोश्वास नित्य माझा, दत्त दत्तची वदावा, दत्त चिंतनात माझा देह एक रूप व्हावा. मन जाई जिथे तिथे मज दत्तची दिसावा. हे चिदान देगा देवा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा. रूपे तुझी तीन देवा, कलियुगी झाली, साई स्वामी गजानन अशी ब्रिदावली. ब्रह्मा विष्णू महेशाला नित्य मी भजावा, नित्य मी स्मरावा. हे चिदान देगा देवा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा. प्रसन्न झाला गुरुदत्त माझा, प्रगटोनी ठेवी वरस्त माझा. प्रपंच परमार्थ कृतार्थ केला, श्री ज्ञानसागरू गुरु अवधूत झाला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. मौन प्रार्थना करा 2 मिनिट. आपलं मनोचिंतन भगवंताला काय असावं हे मागणं मागा मनातल्या मनात. आणि उद्या परत भेटू याच ठिकाणी, ह्याच वेळी आपण प्रार्थनेसाठी आलेले असू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.